15 दिवसापूर्वी हे शेतकरी माझ्याकडे आले होते। त्यावेळेस त्यांची समस्या अशी होती की ज्यावेळेस ही झाडं निसवत आहेत त्यावेळेस घड जे आहेत ते झाडापासून दूर फेकल्या जात आहेत आणि त्याला आता दोरीने बांधून ठेवावं लागत आहे। त्याच्यासाठी यांनी हे दोरीने बांधून ठेवले आहे। हे जर का दोरीने बांधले नाही तर घडाच्या वजनाने हे झाड वाकतं, बरेच वेळा कमरेतून मोडतं किंवा मग याला टेके लावावे लागतात। ही समस्या त्या शेतकऱ्यांची होती, म्हणून त्यांना आपण होमिओपॅथिक औषध दिलं होतं, होमिओस्टीम 100 मिली प्रति हजारी दिलं होतं आणि ते सोडल्याच्या नंतर जो काही नवीन सगळी निस्वाड होते आहे ती आपण इथे पाहू शकता। याच ह्याच्यामध्ये सगळे जे घड आहेत ते झाडाला चिटकून येत आहेत। या व्यतिरिक्त तुम्ही पाहू शकता की फण्यांमधलं जे अंतर आहे, अंतरी जी आहे फण्यांची ती सुद्धा वाढलेली आहे। काका काय सांगू शकता, होमिओस्टीम बद्दल काय सांगता येईल? त्या औषधीचा खूप फरक आहे। होमिओपॅथी औषधी जे घेतली त्याच्यापासून म्हणजे खोडाच्या जवळून घड आलेला आहे आणि पहिले जे होते त्याला दोरी बांधावी लागत होती, याला दोरी बांधण्याची गरज नाही, कारण होमिओपॅथी औषधी जे आहे ते फार फायदेशीर आहे आणि 8 दिवसामध्ये जे पुढे घड आले त्याचा परिणाम चांगला दिसतोय हा।